सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे। सोलापुरातील हिरेबो वाड्या यांच्या वाड्यात आज सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांची गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आज यात्रेला सुरुवात झालेला आहे। पहिल्या दिवशी यंडी मज्जन अर्थातच तैलाभिषेक जो आहे तो या ठिकाणी केला जातो। सोलापूरच्या पंचक्रोशीत ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांना या ठिकाणी तैलाभिषेक जो आहे तो या ठिकाणी केला जातो। सकाळपासूनच भाविकांची गर्दी ही हिरेबोंच्या वाड्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी जमलेली आहे। या ठिकाणी विधिवत पूजा करून हा 68 लिंगांना प्रदक्षिणा जी आहे ती या ठिकाणी सोलापुरात स्थापन झालेल्या 68 लिंगांना या ठिकाणी केली जाते। आपण जर पाहत असाल तर हिरेबोंच्या वाड्यात नंदीध्वज जे आहे त्या ठिकाणी सजवलेले आहेत। त्या नंदीध्वज या ठिकाणी विधिवत पूजा करून ते नंदीध्वज जे आहे ते या ठिकाणी 68 लिंगांना प्रदक्षिणा जे आहे ते या ठिकाणी घालत असतात। आजपासून यात्रेला सुरुवात झालेली आहे। आज यंडी मज्जन सोहळा अर्थात तैलाभिषेक केला जातो। उद्या ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा या ठिकाणी सोलापुरात पार पडत असतो। परवा दिवशी जे आहे ते या ठिकाणी होम हवन त्यानंतर कप्पडताळीचा कार्यक्रम हा या ठिकाणी 12 जानेवारी ते 16 जानेवारीच्या दरम्यान सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेच्या निमित्त चालत असतो। राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता केरे, सोलापूर।